चला म्हणे उलगडूया। सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभागाचा यांच्यात योग्य समन्वय साधला, त्याला सामाजिक जनजागृतीची आणि संवेदनशील हाताळणीची जोड मिळाली तर समाजातील आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यात यश मिळेल, असे प्रतिपादन पॉलिसी मेकर्स फोरम फॉर मेंटल हेल्थचे अध्यक्ष तसेच टाटा ट्रस्टचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर दलबीर सिंह यांनी केला आहे। आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत कनेक्टिंग ट्रस्टच्या वतीने 20व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्यासाठी नवीन दृष्टिकोन यावरील विशेष संवाद यात्रा डॉक्टर दलबीर सिंह यांचे जर्नी ऑफ द फोरम अँड पॉलिसी चेंजेस या विषयावर बीज भाषण झाले। यावेळी राज्यसभेच्या माजी खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, युवा कार्यकर्ते अनिश गावंडे, जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य डॉक्टर लक्ष्मी विजयकुमार यांनी विचार मांडले। अनिश गावंडे यांनी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे या परिसरात विद्यार्थ्यांना व्यसनाधीन करणाऱ्या घटकांच्या उपस्थितीविषयी चिंता व्यक्त केली। ट्रस्टचे सल्लागार मंडळाचे सदस्य वीरेन राजपूत यांनी स्वागत केले। डॉक्टर सुकीर्ती चौहान यांनी समायोजन केले। मेंटल हेल्थ आणि प्रिव्हेंशन ऑफ सुसाईड हा अत्यंत ऐरणीवर आलेला विषय आहे। ग्लोबली आणि आपल्या देशामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आत्महत्याचा प्रकार वाढलेला आहे आणि विशेष करून जे युवक आहेत 18 ते 30 आणि 30 ते 45 वयोगटातले ह्यांच्या मध्ये जास्त हा प्रकार होत असतो। हे आपले उद्याचे नागरिक आहेत आणि कारणं अर्थात वेगवेगळी आहेत। काही जणांचं मॅरिटल डिस्कॉर्ड असेल, काही वेळेला अनएम्प्लॉयमेंट असेल, काही वेळेला लहान मुलांच्यात अकॅडमिक प्रेशर असेल, असे अनेक इश्यूज आहेत। पण ह्या सगळ्यांना संबोधण्यासाठी एक कम्युनिटी आणि लोकप्रतिनिधींचा सुद्धा सहभाग असणं हे अत्यंत गरजेचं आहे वेगवेगळ्या लेवलला। आणि म्हणून त्या दृष्टीने आज ही जी कॉन्फरन्स होतीये, देशातूनच नाही पण इतर देशातून सुद्धा या ठिकाणी एक्सपर्ट्स आलेत, लोक जे त्या विषयावर काम करतात असे आले आणि वेगवेगळ्या ह्याच संबंधात वेगवेगळा दृष्टिकोन घेऊन एक अजेंडा तयार करतील आणि निश्चितपणे हा विषय पुढे नेण्यासाठी त्याचा उपयोग होईल। मला सुद्धा ह्या कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हायला मिळालं आणि या ठिकाणी एक पार्लमेंटेरियन म्हणून आणि एक नगरसेवक जी 15 वर्ष या ठिकाणी काम केले त्या माध्यमातून काही इश्यूज मांडायला मिळाले। त्यामुळे निश्चितपणे त्याची चर्चा होऊन आम्ही हा अजेंडा पुढे कायदे नाही आहेत किंवा पॉलिसीज आपल्या देशामध्ये नाही आहेत। ह्या मानसिक आरोग्यासंदर्भात आपल्या देशामध्ये एक पॉलिसी आहे आणि कायदा सुद्धा आहे। 2014 मध्ये कायदा पॉलिसी आली, 2017 मध्ये कायदा आला। त्याच्यानंतर फक्त सुसाईड प्रिव्हेंशनसाठी सुद्धा 2022 मध्ये एक पॉलिसी ज्याला स्ट्रॅटेजी म्हटलं गेलं असं आलेलं आहे। अनफॉर्च्युनेटली ह्याचा अवेअरनेस फार कमी आहे। हे जर तिन्ही डॉक्युमेंट्स वाचून पाहिले तर तंतोतंत आपण जर त्याचं पालन केलं तर निश्चितपणे ह्या प्रश्नाला आपण संबोधू शकू। पण अनफॉर्च्युनेटली ह्याच्याबद्दल जनजागृती नाही आहे। आम्हा लोकप्रतिनिधींना सुद्धा तेवढं त्याचं गहन माहिती नाही आहे आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने ॲक्शन घ्यायची असेल तर हे माहिती होणं गरजेचं आहे। एक लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा मला हे वाचल्यानंतर ऐकल्यानंतर एक जबाबदारी वाटते की जिथं जिथं आपण हे इंटरव्हेन्शन्स करू शकू त्या ठिकाणी हे करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली युवा पिढी जे आत्महत्याला सामोरं जाते प्रेशर्समुळे, वेगवेगळ्या कारणामुळे, ते थांबवण्यामध्ये निश्चितपणे मदत होऊ शकते। It was a good endeavor today to have interaction amongst so many of people, some practitioners, students, volunteers, helpers, workers, everybody was there. And I think it speaks volumes for the enthusiasm. I saw a lot of enthusiasm that people are now beginning to recognize that there is a problem. And it's a serious problem that has been gripping the nation. And we discussed many perspectives, many alternatives as to how we can collectively work together, build a synergy between various stakeholders, because everyone is a stakeholder. I am a father, I have children. It could happen to my son, it could happen to my daughter, it could happen to my grandchildren. Similarly, likewise in schools, colleges. And schools and colleges are not only academic institutions, they are living ecosystems.
very large part of your youth. I was chairman of a college, and I know people come here for 3 years not just to do a degree in learning a particular stream. That's where you grow up. So they are living ecosystems. We have to find solutions within our own setup, within our own peculiarities, within our own constant budget. I can also understand, like many people brought out, that there is limitation on budget. Yes, maybe so. That's what civil society is meant for. We are there to find solutions. Everything cannot. See, we have to work hard. I can tell you my background from the army. I spent years in army. Once we determine to do a thing, we will find solutions. Indigenous solution, adaptation, innovation. So mental health is a serious problem, and we cannot brush it under the carpet. It's a very large societal issue. Now, to end stigma, you don't need money. Why should there be stigma? Why should a person be ostracized? Why should a person be debarred? Why should a person feel ashamed going to a workplace because he's suffering an infirmity? Whether it is mental disease, whether it is schizophrenia, whether it is psychological. Therefore, we have to take everyone along. Cutting it has to be cross-sectoral effort. And सबसे बड़ी बात है अवेयरनेस बढ़ानी है. पहले पता तो करो क्या हो क्या रहा है.